नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अर्थात टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाचा आहे. तर बघा, रक्षाबंधन लवकरच येते आणि येत्या 9 ऑगस्ट रोजी आहे रक्षाबंधन. पण 8 ऑगस्टला पौर्णिमा चालू होते, नारळी पौर्णिमा, आणि 9 ऑगस्टला ती संपते. आता मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, मुहूर्त वगैरे सगळे मी सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टीला आपण भेटतो ती म्हणजे भद्रा काळ. तो भद्रा काळाचा सावट या रक्षाबंधनला आहे की नाही हे सुद्धा सांगणार आहे. कोणत्या वेळी आपण आपल्या भावाला, लाडक्या भावाला राखी बांधायची आहे, योग्य मुहूर्त कोणता, भद्रा काळामध्ये राखी बांधावी की नाही, किंवा भद्रा काळ कधी आहे. सोबतच आपण आपल्या भावाला राखी बांधत असतो, मग त्या आपण औक्षणाचं ताट घेत असतो, त्या ताटामध्ये कोणत्या महत्त्वाच्या वस्तू असाव्यात जेणेकरून आपलं जे औक्षण आहे किंवा राखीबंधनाचा जो सण आहे तो व्यवस्थित पूर्ण होईल आणि आपले सगळे रीतिरिवाज पाळून आपण तो सण साजरा करू. सोबतच राखी बांधताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे. बघा, पूर्वापार हे सगळे स्तोत्रमंत्र आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी दिलेले आहेत. कधीकधी या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, पण आपण आहे तसंच नेहमीप्रमाणे राखी बांधतो, भावाला पेढा चालतो, आपला हा रक्षाबंधनचा सण साजरा करतो. पण हे योग्य आहे का? म्हणजे ठीक आहे, आपल्याला माहीत नसतं, पण सगळ्या रीतिरिवाज पाळून, सगळे स्तोत्रमंत्र बोलून जर आपण आपल्या भावाला राखी बांधू किंवा त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करू, तर नक्कीच आपला जो सण आहे किंवा जो आपल्या नात्यामधील जो काही गोडवा आहे, विश्वास आहे, जे काही प्रेम आहे ते अबाधित राहील आणि आपल्या देवदेवतांचा आपल्याशी कायम आशीर्वाद पाठीशी राहील. बघा, हे जे काही रीतिरिवाज किंवा परंपरा, सणवार, संस्कृती आहेत ना, ते आपणच जपले पाहिजेत. आपण जसं जपू तसंच आपली पिढी पुढे जपणार आहे. हे स्तोत्रमंत्र जर आपण आपल्या घरामध्ये म्हणू तर पुढची पिढीसुद्धा तसंच प्रमाणे वागणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, लवकर नारळी पौर्णिमा येते आणि सोबतच सत्यनारायण कधी करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, नारळी पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा पण काही ठिकाणी इकडे काही ठिकाणी म्हटलं जातं. तर बघा, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर नारळी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेची तिथी कधीपासून चालू होणार आहे. तर बघा, 8 ऑगस्ट शुक्रवारी 2:12 पौर्णिमा चालू होणार आहे आणि 9 ऑगस्ट म्हणजे शनिवारी दुपारी 1:24 पौर्णिमा असणार आहे. मग आता या एवढ्या वेळामध्ये म्हणजे या पौर्णिमा पूर्ण तिथीमध्ये भद्रा काळ कधी आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे, राखी कधी बांधू नये आणि सत्यनारायण कधी करावं, आपण ज्योतीचं पूजन कधी करावं. सोबतच म्हणजे आता शुक्रवारी ज्योतीचं पूजन पण आहे आणि वरदलक्ष्मी व्रत आहे. बरेच योग त्यावेळी जुळून आलेले आहेत. तर ज्योतिका पूजन म्हणजे आपण आपल्या मुलांचं औक्षण वगैरे करत असतो. तर बघा, पण या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिले मी तिथी सांगितली. आता रक्षाबंधन साजरी कधी करायची, तर तुम्हाला रक्षाबंधन ही शनिवारी 9 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे. रक्षाबंधनचा जो तिथी आहे तो 9 ऑगस्ट रोजी आहे. तर आता बघा, भद्रा काळ जो आहे, ज्याला आपण सगळ्यात घाबरतो, ती म्हणजे भद्रा काळ. आता ही भद्रा कोण होती हो, तर ती सूर्यदेवांची आणि माता सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी होती आणि शनिदेवांची बहीण होती. तर या भद्रा काळामध्ये काही म्हणजे पूर्वीच्या काही कथेनुसार या काळामध्ये म्हणजे भद्रा काळ जो आहे या काळामध्ये राखी बांधणं किंवा भावाचं औक्षण करणं हे पूर्णपणे अशुभ मानलं जातं. म्हणून भद्रा काळाला आपण खूप घाबरतो. त्याचं सावटसुद्धा आपल्यावरती पडू नये यासाठी ही वेळ आपल्याला चुकवायची आहे. आता गेल्या वर्षी पण भद्रा काळ होता, म्हणजे दरवर्षीच असतो, तर गेल्या वर्षी पण होता, पण ती वेळ आपण चुकवलेली होती. कारण रक्षाबंधनच्या दिवशीच गेल्या वर्षी भद्रा काळ होता आणि पण या वर्षी असं झालेलं आहे की आधी भद्रा काळ आलेला आहे, दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे. म्हणजे रक्षाबंधन कधी, तर शनिवारी 9 ऑगस्टला आहे. पण भद्रा काळ जो आहे तो 8 ऑगस्ट दुपारी 2:12 ते
9 ऑगस्ट मध्यरात्री 1:52 आहे. त्यामुळे आपल्याला भिण्याची काहीही गरज नाही. आपण 9 ऑगस्टला निवांतपणे आपले रक्षाबंधन कधीही साजरी करू शकतो. आता रक्षाबंधन किंवा राखी बांधण्याचं जे काही मुहूर्त आहे तो कधी बघा, तर राखी बांधण्याचा मुहूर्त आहे 9 ऑगस्ट सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला कधीही राखी बांधू शकतात. आणि भद्रा काळ जो आहे तो मी परत एकदा सांगते, तो म्हणजे त्याचं टेन्शनच घ्यायचं नाही, कारण तो आधी आहे, म्हणजे आदल्या दिवशी आहे. 8 ऑगस्टला चालू होणार आहे दुपारी 2:12 आणि 9 ऑगस्टला मध्यरात्री संपणार आहे. त्याच्यामुळे 9 ऑगस्टला आपण सकाळी पहाटेपासून ते दुपारी 1:24 कधीही राखी बांधू शकतो. ठीक आहे. तर हा झाला तिथी किंवा जे काही भद्राकाळ आहे तो. तर आता यानंतरनं आपल्याला आपण जे काही औक्षण करतो आपल्या भावाचं, त्यामध्ये म्हणजे आता बघा, रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याला एक नवीन वळण देणारा किंवा त्यांचं प्रेम जे आहे ते त्यांच्यातला जो गोडवा आहे तो वाढवणारा, त्यांचं नातं बंधन अतूट ठेवणारा हा अतिशय सुंदर सण आहे. आणि बहिणीने भावाने बहिणीचं संरक्षण करावं, अधिकाधिक त्यांच्यातलं प्रेम वाढत जावं, हा अगदी म्हणजे खूप अनमोल सण आहे. नाहीतर एकमेकांना गिफ्टच देणं म्हणजे रक्षाबंधन एकमेकांना गिफ्ट दिल्याने रक्षाबंधन साजरे होते का? तर नाही. काही पारंपरिक रीतिरिवाजसुद्धा आहेत जे आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत. तर बघा, ज्यावेळी आपण आपल्या लाडक्या भावाचं औक्षणाचं ताट तयार करतो, आता मी तुम्हाला साईटला इमेज पण देईल, तशा प्रकारे तुम्हाला ताट तयार करायचं आहे. आणि कोणत्या गोष्टी त्यामध्ये पाहिजेतच ते आपल्याला बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही जे पण ताट घेणार आहे ना, त्या ताटामध्ये आता समजा हे ताट आहे, तर या ताटावरती तुम्हाला सगळ्यात पहिले स्वस्तिक काढायचं आहे. आणि स्वस्तिकाला साईडला अशी म्हणजे रेषा वाढून स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे ताटावरतीच हळद कुंकवाचं स्वस्तिक काढायचं, साईडला 2 रेषा ओढायच्या इकडे इकडे, आणि स्वस्तिकावरती त्या सगळे जे काही आपण औक्षणाचं साहित्य घेणार आहोत ते ठेवायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले कुंकवाशिवाय किंवा तिलक लावल्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. तर सगळ्यात पहिले कुंकू तुम्हाला लागणार आहे. भावाचं तोंड गोड करण्यासाठी आपल्याला पेढे लागणार आहेत. सोबतच तुम्हाला दिवा लागणार आहे ज्यावेळी आपण भावाचं रक्षण करत असतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घेणार आहोत त्याच्यामागे काही ना काही अर्थ आहे. बघा, तिलक लावल्याशिवाय आपली पूजा अपूर्ण असते. सोबतच भावाचं तोंड गोड करावं करून म्हणजे त्याच्या आयुष्यातसुद्धा गोडवा निर्माण व्हावा, यासाठी आपल्याला पेढे किंवा गोड पदार्थ घ्यायचा आहे. दिवा का घ्यायचा आहे? तर औक्षण करण्यासाठी आपल्याला दिवा घ्यायचा आहे. पण दिवा का घ्यावा? जसा दिव्याचा प्रकाश असतो, दिवा जसा इतरांना प्रकाश देत असतो, तसं त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश यावा किंवा त्याचं आयुष्य तेजोमय व्हावं भावाचं आपल्या, म्हणून आपल्याला दिवासुद्धा घ्यायचा आहे. सोबतच सोन्याची एक वस्तू घ्यायची आहे. सोन्याच्या वस्तूने आपल्याला त्याचं औक्षण करायचं आहे. पण ते औक्षण करताना तुम्हाला ती सोन्याची वस्तू, मग तुम्ही अंगठी घ्या, काहीही घ्या, ती अंगठी तुम्हाला पहिल्यांदा त्याच्या डोक्याला लावायची आणि उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत असं तुम्हाला भावाचं तुम्हाला औक्षण करायचं आहे. असं करायचं आणि असं, म्हणजे असं तुम्हाला औक्षण करायचं आहे. सोबतच तांदूळ अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्या अक्षदा म्हणजे आपल्या आपण ज्यावेळी पण कोणतीही पूजा करत असतो, आपली पूजा अक्षदांशिवाय अपूर्ण असते. सोबतच तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळ आणि एक श्रीफळ ज्याला म्हटलं जातं, नारळ आणि टॉवेल किंवा एखादा रुमाल तुम्हाला त्याला भेट म्हणून द्यायचा आहे. नारळ का घ्यायचा? तर नारळ हे सुखसमृद्धीचं प्रतीक आहे. आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून आपल्याला नारळ पण घ्यायचा आहे. काही भागांमध्ये नारळ आणि रुमाल हे दिलं जातं, काही ठिकाणी नाही दिलं जात. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. पण ज्या मी आधीच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. सोबतच तुम्हाला रक्षासूत्र घ्यायचं आहे. ज्या रक्षासूत्राने आपण आपल्या भावाच्या हातामध्ये जे बांधतो किंवा राखी, ती राखी बांधत असताना तुम्हाला गाठी किती बांधायच्या आहेत? बघा, 3 गाठी तुम्हाला त्या राखीच्या बांधायच्या आहेत. पहिली गाठ तुमच्या बहिणीसाठी, बहिणीचं रक्षण करण्यासाठी. दुसरी गाठ असते ती भावासाठी आणि तिसरी गाठ असते ती दोघांसाठी, म्हणजे बहीण आणि भावा. या तिन्ही गाठी ज्या आहेत त्या ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप अशा मानल्या जातात. पहिली गाठ भावासाठी, दुसरी गाठ बहिणीसाठी आणि तिसरी गाठ जी आहे ती दोघांसाठी. दोघांचंही एकमेकांवर तेवढंच प्रेम राहावं यासाठी 3 गाठी तुम्हाला त्या राखीच्या म्हणजे भावाला बांधताना 3 गाठी मारायच्या आहेत. सोबतच आता
औक्षण काय आपण नेहमीप्रमाणे जसं करतो तसंच करायचं आहे, पण सोन्याचा दागिना त्यामध्ये पाहिजेच. त्यानंतर तुम्ही मिठाई वगैरे भरवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, औक्षण करत असताना किंवा राखी बांधत असताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे, जो मंत्र म्हटल्याशिवाय आपण आपली म्हणजे जे काही आपण आपल्या भावाला आशीर्वाद देत असतो, मग बहीण छोटी असो मोठी असो, बहिणीने हा मंत्र म्हणायचाच आहे. तर बघा तो मंत्र कोणता मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा वरती स्क्रीनवरती देते तुम्हाला. ओम एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामपि बदनामी रक्षे माचल माचल. तर अगदी साधा सोपा मंत्र आहे. ओम एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामपि बदनामी रक्षे माचल माचल. तर हा मंत्र आहे आणि त्याचा अर्थ काय होतो बघा मराठीमध्ये. ज्याने बलाढ्य राक्षस राजा बळी बांधला तेच रक्षासूत्राने मी तुला बांधत आहे. हे रक्षासूत्र तुझे संरक्षण करो आणि तू कधीही विचलित होऊ नकोस, असा त्याचा अर्थ आहे. तर ह्या अर्थामध्ये सगळं आपल्या जे काही आपण भावाला आशीर्वाद देत असतो ते सगळं त्याला मिळतं. सोबतच भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. भावाने देखील आपल्या बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि मी तुझं नेहमी संरक्षण करेन असं आपल्या बहिणीला वचन द्यायचं आहे. बघा बहीण भावाच्या नात्याचा हा अतिशय सुंदर दिवस आहे. भावाने बहिणीचं संरक्षण करण्याचा हा उत्तम दिवस. म्हणजे एक म्हणतो ना की आपण कमिटमेंट करतो, तर अतिशय सुंदर आपले हे संस्कृती आहे ना, खूप सुंदर आहे. 12 सण आपल्या वर्षभरामध्ये येत असतात. प्रत्येक सणाचं काही ना काही महत्त्व आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला हा सण करायचा आहे. भद्रा काळाचं टेन्शन घेऊ नका, तो आधीच होऊन जाणार आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला आपला सण छानपैकी साजरा करायचा आहे. राखी बांधण्याचा मुहूर्त सकाळी 9 ऑगस्ट सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 तुम्ही कधीही बांधू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा जो काही मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला आवर्जून बोलायचा आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. हे सण साजरे करत असताना स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.